हॅलो सुवर्णमयी. गृहिणी म्हणून आपला सगळा वेळ घरासाठी कुटुंबासाठी जातो. आपण नोकरी बिझनेस सोबत संसार सुद्धा सांभाळत असलो तरी सगळ्यात आधी गृहिणी असतोच. कामं व्यवस्थित होत असली, संसार सुरळीत चालत असला ना तरी मनातून नेहमी एक पोकळी जाणवते, मी स्वतःसाठी जगते का? आज मी तुम्हाला 10 अगदी प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे ज्यांच्यामुळे तुमच्या दिनचर्येमध्ये थोडा फ्रेशनेस येईल आणि तुम्हाला स्वतःसाठी जगल्यासारखं वाटेल. पहिली टिप, कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड हा आनंदी राहण्याचा सगळ्यात साधा आणि सोपा मार्ग आहे. नेहमी लक्षात ठेवा की आज आपण ज्या गोष्टींना अगदी गृहीत धरतो त्याच गोष्टींसाठी कधी काळी आपण स्वप्न पाहिली होती, पण त्या गोष्टी मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी मनात कृतज्ञता ठेवणं आपण विसरून जातो. दुसरी गोष्ट करायची आहे, स्वतःशी मैत्री करा. सगळ्यांना आपलं मन समजेलच असं नाही, म्हणून स्वतःची सगळ्यात चांगली मैत्रीण स्वतःच व्हा. आपल्या मनातलं लिहून ठेवत जा. शांतपणे कुणाशी बोलता आलं तर बोला आणि नाहीच जमलं तर कागदावर लिहा, वाटलं तर कागद फाडून टाका. तिसरी गोष्ट करायची आहे, स्वतःसाठी वेळ काढा. दिवसभरात किमान 2 तास स्वतःसाठी राखून ठेवा. 1 तास फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी आणि 1 तास आपला छंद, वाचन, लेखन किंवा मैत्रिणींसोबत गप्पा मारण्यासाठी. मोबाईल स्क्रोलिंगसाठी नाही. चौथी गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. आपल्या घराच्या खिडकीत बसून हवा अनुभवणं, बागेत फुलं पाहणं, अधूनमधून वेगळी काहीतरी रेसिपी ट्राय करणं, फर्निचरची जागा बदलणं, हे छोटे छोटे बदल असतात ना, हे मनाला मोठा आनंद देतात. 5वी टीप आहे, सोशल मीडियाच्या भुलावणीत पडू नका. इंस्टाग्रामवर दिसणारं परफेक्ट घर आणि परफेक्ट लाईफ ते फक्त निवडक क्षण किंवा हायलाइट्स असतात. सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही कमी असतेच, म्हणून इतरांशी स्वतःची तुलना करून स्वतःला त्रास देऊ नका. 6वी गोष्ट, आपल्या कामाला किंमत द्या. घर सांभाळणं, जेवण बनवणं, मुलांची काळजी घेणं ह्याला खूप व्हॅल्यू आहे. बाहेर हे सगळं करून घ्यायला पैसे लागतात, त्यामुळे मी काही करत नाही असं स्वतःबद्दल कधीच म्हणू नका. 7वी गोष्ट आहे, ग्रोथ माइंडसेट ठेवा. घरात असलो ना तरी आज इंटरनेटवरून नवीन नवीन कौशल्य शिकता येतात. यूट्यूब, कोर्सेस, ऑनलाईन क्लासेस सगळं काही उपलब्ध आहे. शिवणकाम, मेहंदी, स्वयंपाक, ग्राफिक डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, तुमच्या आवडीप्रमाणे काहीही पण नवीन शिकत राहा. 8वी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मतावर ठाम राहा. तुम्ही घर सांभाळण्यात खुश असाल तर उगाच कोणाचं ऐकून गिल्टी वाटून घेऊ नका. किंवा नवीन काही सुरू करायचं असेल तर ते धैर्याने सुरू करा, पण एकदा निर्णय घेतला की त्यावर ठाम राहा, जेणेकरून दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे तुमचं मन खचणार नाही. 9वी गोष्ट, आयुष्यात परफेक्शनची अपेक्षा सोडा. नेहमी सगळं व्यवस्थित होईलच असं नाही. कधी घरात धूळ असेल, कधी स्वयंपाकात काही कमी जास्त होईल, हे नॉर्मल आहे. मुलं, नवरा, नातेवाईक सगळ्यांचं वागणं आपल्या हातात नसतं, त्यामुळे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःवर घेऊ नये. आणि शेवटची 10वी गोष्ट करायची ती म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. संतुलित आहार, योग्य व्यायाम, पुरेशी झोप ही तुमची पहिली जबाबदारी आहे. फक्त बाहेरून छान दिसण्यासाठी नाही, तर आतून छान वाटण्यासाठी स्वतःची काळजी घ्यायची. शेवटी एकच लक्षात ठेवा, तुम्ही कुणापेक्षाही कमी नाही. पैसे कमवता की नाही ह्यावर तुमची किंमत ठरत नाही. तुमची मेहनत, जबाबदारी आणि प्रेम अमूल्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच गप्पा मारायला पुन्हा भेटूया.